पुण्यात पुन्हा एकदा गुंड गजा मारण्याच्या टोळीचा उपद्रव पाहायला मिळाला। यावेळी गजा मारण्याच्या गुंडांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणाला मारहाण केली। गाडीला धक्का लागल्याचे निमित्त झालं आणि त्यानंतर गजा मारण्याच्या गुंडांनी या तरुणाला बेदम मारहाण केली। देवेंद्र जोग असं मारहाण झालेल्या या तरुणाचं नाव आहे। कोथरूडच्या भेलकेनगर चौकात हा संपूर्ण प्रकार घडला। IT इंजिनियर असलेले देवेंद्र जोग 19 फेब्रुवारीच्या दिवशी कोथरूडच्या भेलकेनगर चौक परिसरातून दुचाकीने जात होते। यावेळी दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून मारणे टोळीच्या बाबू पवार, किरण पडवळ, ओम तीर्थराम आणि अमोल तापकीर या चौघांनी त्याला बेदम मारहाण केली। भर रस्त्यात हा संपूर्ण प्रकार सुरू होता। लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्यांनी देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली। या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत यातील 3 आरोपींना अटकही केली आहे। आपल्याकडे परवाची शिवजयंतीला 19 तारखेला भेलकेनगर चौकामध्ये कार्यक्रम सुरू होता। त्या ठिकाणी काही ट्रॅफिकचा पण थोडा इश्यू होता, थोडा ट्रॅफिक पण जाम झालं होते। त्या गर्दीमधून काही हा जो आहे फिर्यादी कंप्लेंट जो जखमी होता तो पुढे चालला होता मोटरसायकलवरती आणि अचानक त्या कोणाचा तरी धक्का लागला, त्याच्यावरून ते 4 लोक त्या ठिकाणी आले आणि त्याला बाचाबाची त्या ठिकाणी त्याला मारहाण झाल्यानंतर प्रथम आपल्याला कॉल आल्यानंतर आपले पोलीस स्टेशन कोथरूडचे तात्काळ त्या ठिकाणी गेले, त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं, त्याची तक्रार घेतली। तक्रार येऊन सुरुवातीला काहीच माहित नव्हतं की कोणी केले, तर अद्याप आरोपी विरुद्ध आपण गुन्हा दाखल केला त्याच्या पोलीस स्टेशनला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला थोड्या चौकशीमध्ये किंवा बाकीच्या सोर्सनी माहिती मिळाली की काही गजानन मारण्याच्या संबंधातले लोक होते। त्यातले आपण 4 आरोपी जे होते ते सर्व निष्पन्न केलेत। त्यातले 3 आरोपींना पोलिसांनी लगेच अटक केलेली आहे। त्यांच्यावरती 307 आणि 111 BNS आता नवीन जे आहेत संघटित गुन्हे आहेत ते पण आपण कलम लावलेले आहेत आणि यातले 3 आरोपी अटक आहेत, 1 आरोपी अजून फरार आहे त्याच्यामध्ये। तर याच्यामध्ये पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन याच्यामध्ये कडक कारवाई याच्यामध्ये केलेली आहे। कुठल्या गँगशी संबंधित काय असेल त्याचा काही इश्यू नाही, पण जे घटना झाली घटनेच्या संदर्भामध्ये पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन स्ट्रॉंग ऍक्शन घेतलेली आहे। कुणाला जेव्हा घटना घडली त्यानंतर त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं, हॉस्पिटल ऍडमिट करून नंतर लगेच तात्काळ गुन्हा दाखल, त्याच दिवशी तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये यातले जे आरोपी आहेत, आरोपीमध्ये हा गजानन मारण्याच्या संदर्भात आहेत। पूर्वी पण त्यांच्यावरती काही त्यांचा रेकॉर्ड आहे गुन्हेगारी स्वरूपाचं, तर ते रेकॉर्ड पूर्ण चेक करून पुढची ऍक्शन पोलीस घेत आहेत। त्यांनी असं करते की अज्ञात आरोपींनी काही गाडीचा धक्का लागला म्हणून तक्रार दिलेली आहे आणि अज्ञात आरोपींनी मारले असं फिर्याद होती आपल्याकडे। त्याच्यामध्ये एक बाबू पवार नावाचा व्यक्ती आहे, तो त्याचा भाचा आहे असं माहिती मिळते। पोलीस त्याच्या मागावर आहेत आणि लवकर त्याला पण ताब्यात। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली असली तरीही यातील एक आरोपी बाब्या पवार हा अद्यापही फरार आहे आणि हाच बाब्या पवार गुंड गजा मारण्याचा भासा असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर विरोधकांनी मात्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुण्यात लक्ष घालून कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत करावी अशी मागणी केली आहे। या घटनेनंतर स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी देखील फोनवरून संपर्क साधत जखमी देवेंद्र यांची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे।